आपला वायदाच आपला कायदा आहे हे कळलं पाहिजे काही लोकांना। वाघमारेंना घटस्फोट देणार नाही मी, पण बायको बी मारणार नाही। चला मंगळसूत्रामध्ये दोन्ही वाट्यामध्ये हळदी कुंकू भरा। तुला आवडण्याचा आणि न आवडण्याचा संबंध काय आहे रे? उगाच त्याच्या बाजूने बोलायचं म्हणून स्वतःच्या मनातली आडी नको बोलून दाखवूस। कायदा मोडणाऱ्या लोकांना मी माझ्या समोर उभं पण करत नाही। काय आज पाखरू लय खुशीत दिसते, गाणं काय म्हणते, गुणगुणते काय? हा होय ना सत्तोडी, काय एवढी खुश आहेस आज? होय ए बलमा, उगाच नको तर तीर मारू नकोस। आणि दाजी मी ना कायमच खुश असतो, ऑलवेज हॅप्पी। त्यात केवढं विशेष? ए सत्तोडी, मला चांगलं माहित आहेस तू कधी खुश असतोस कधी नाराज असतोस। कारण कोण आहे मी, कोण आहे तुझा दाजी आहे, दाजी दाजीच मी होण्याला ओळखू शकतो, कधी खुश आहे कधी नाराज आहे ती, कळलं का? तसं पण मी आज वहिनींसोबत बोलण्याचा प्रयत्न केला त्या विषयावर, खरं खरं सगळं सांगून टाकणारच होतो। मग काय म्हणलं वाघमारे मॅडम? वहिनी मला प्रेमानं म्हणाल्या, भाऊजी गेट आउट। अरे ते मला माहितच होतं, म्हणून मी तुला आधीच सांगत होतो त्यांना काही सांगू नकोस। अरे लय कावल्या, मला लय बडबडल्या, मला म्हणले आता उठला नाहीस तर जेलमध्ये टाकीन। मी आपलं उठलं, सॉरी सॉरी म्हटलं मॅडम आणि निघालो। काय सांगू तुला सत्या, तुझ्यावरचा राग काढायसाठी पप्पाला एवढा हाणला नसेल? बलमा तुला सांगू काय, वाघमारे मॅडम ना अशाच आहेत। अरे म्हणजे त्यांचं एकदा डोकं खिसकलं ना त्या कुणाचंच ऐकत नाहीत, आणि चिडल्या की काय बोलतच नाहीत, आणि जर बोलायला लागल्या तर अजिबात थांबत नाहीत। म्हणजे मला बी त्यांना थांबवावं असं वाटत नाही सोड। ते चिडल्या ना की त्यांची भीती बी वाटते, पण असं भारी बी वाटतं। तुला सांगतो वाघमारे मॅडम ना एकदम वेगळीच पर्सनॅलिटी आहे बघ त्यांची। सत्तोडी, तू काय निबंध लिहितोस काय माझ्या वाघमारे मॅडम, आणि मी काय तपासणार तुला मार्क देणार रे? चला घरी जाऊया, नाही तुझी बहीण माझा जीव काढेल। चला चला दाजी। सत्या या आमरे का? आमरे आमरे आमरीच आहे काय ग? आमरे कुठे चाललीस? ते इथेच निघाले होते। घरी सगळं ठीक आहे ना? आईची तब्येत कशी आहे? सगळे ठीक आहे, आईची तब्येत पण चांगली। आता काय बाबा, घरी नुसती चंगळ सुरू असणार, लाडकी तायडे आल्या ना मग नुसते लाड सुरू असतील तिचे, होय का नाही? हो मजेत आहेत सगळे। आमरे इकडे बघ। का? काय ग, काय झालंय? ते ॲलर्जी झाली। आमरे ही काय ॲलर्जी नाही, तेवढं कळतंय मला। काय झालंय ते सांग, आणि कुणी केलंय ते बी सांग। हो सत्यदाजी, तुम्ही विचार करताय तसं काहीच नाही, खरंच ॲलर्जी झाली। आमरे तुला आईंची शपथ आहे, जे काय झालंय ते मला पटकन सांग। ते मी मगाशी त्याला म्हणलं की काय गं, हा लय माज आलाय तुला? हा बहीण आली म्हणून लय माज करते काय?
कोणासमोर कसं वागायचं तू शिकवणार काय मला हा? अहो नाही, मी फक्त तुम्हाला एवढंच म्हणते की दीदी समोर प्लीज काय चुकीचं वागू नका. आणि आता दारू बिरू पिऊन तिच्या समोर नका होती आली तर काय म्हणाला? कोणासमोर कसं वागायचं तू शिकवायचं नाही मला. अगं माझा बाप बी मध्ये कधी बोलला नाही. तू कोणी का मला शिकवणार आहे? काय करताय? नका मारू तिला. कशाला मारताय म्हणजे? ऐकलं की नाही? मत झाला, तुझा राग माझ्यावर आहे, तो माझ्यावरच काढ. माझ्या आईवर जर हात उचललात ना तर मी माझ्यावर आवाज चढवायची हिंमत कशी केली तू हा? आत्ता कुठं असेल तुझा नवरा? असेल नेहमीच्याच ठिकाणी, दारू पीत. हा येऊ की येऊ. हा जयदीप्रमाणे मी येतो. ठीक आहे ठीक आहे. नाही नक्की येतो. नाही ते काम करता का तुम्ही बी येऊ शकता की. तसं बी एवढं मोठं घर आहे आमचं. किचन मध्ये जायचं असलं का नाही का रात्री चालायला सुरुवात करतो आम्ही. गमत केली हो. हा नाही येतो. हा हा करते नंतर. सगळ्या तारखा बुक करून टाकल्यात मी. कवी खोट ऐकायचीस का तू? तुला 10 सांगितलं ना का कॉमिटमेंट देताना मला विचारत जा म्हणून. आता तुझ्यामुळं माझी महत्वाची बुटू पार्लीची अपॉइंटमेंट चुकणार ना. मम्मी हे चौकश मम्मी तुम्हाला भेटायला लई मोठे पाहुणे आलेत. चला कोण आहे? सरप्राईज. चला की बघा तरी तुमच्या डोळ्यांनी. चला. अगं सपने काय मंत्री आलेत काय? बया त्याच्यापेक्षा मोठी व्यक्ती आली आहे. बघा तर तुमच्या डोळ्यांनी. चला. अगं पण कोण आहे? कोण आहे तुम्ही? महिला प्रदेश अध्यक्ष शिंपर आणि शिवी. सपने हा चल त्या गेस्ट का नाही असं जोरात स्वागत करू आपण. हा चला बघा. सत्यजित सुर्वे. ए नेबट खबरदार, एक पाऊल जरी ह्या घरात टाकशील तर शेळीनी वाघाची कापड घातली म्हणून काही ती वाघ होत नाही, शेळीच राहती. कापड बदलली, स्टाईल बदलली तरी माणसाची लायकी तीच राहती. नेबळट ती नेबळट. नेबड आता हवालदार नाही राहिल्या, इन्स्पेक्टर झाल्यात. इन्स्पेक्टर दिसते किती वर्दी वेगळी दिसती, टोपी दिसती वर वेगळी. इन्स्पेक्टर झाले ही. अगं ही जी हवालदार व्हायची बी लायकी नव्हती, हिला इन्स्पेक्टर कोणी केली ग? नाहीतर काय. हाऊ मम्मी तुम्हाला आठवतंय का हो? तवा चोर बी हिचा पगार घेऊन पळून जायचे. की कवे आठवलं. ही हवालदार होती आणि हिचा पहिला पगार चोर पळून घेऊन गेला होता. तेव्हा माझ्याकडनंच याजाने 20,000 रुपये घेतले होते की. हिचा बाप नेला म्हणून त्याच्या जागेवर हिला हवालदारची नोकरी लागली आणि आता इन्स्पेक्टर झाली ती बी सत्याच्या जीवावर. सत्यानं तात्यासाहेबांना पकडून दिलं आणि नाव हिचं झालं. मम्मी मला तर वाटतं आता बी असंच काहीतरी भुळसटपणा करतील आणि हाय ती नोकरी बी गमावून बसतील आणि बनतील परत एकदा हवालदार.
सपने अगं ही समज सोडून का नाही त्याच पोलीस चौकीच्या बाहेर चहाची टपरी टाकल, चहाची टपरी. नेबेट स्पेशल चहा. अरे हसता काय? पोलीस काय करतात? मंजू वहिनी तुम्ही तुम्ही कधी आला? कॉंग्रॅच्युलेशन मंजू वहिनी, आम्ही तुम्ही इन्स्पेक्टर झाला. लय भारी वाटलं बघा आम्हाला. पण तुम्ही बाहेर काय करताय? चला या या या. राहू द्या. मंजू वहिनी, मंजू वहिनी, तुम्हाला भेटून लय भारी वाटते बघा. तुमची लय आठवण यायची. तुम्ही असं बाहेर काय थांबलाय? चला की आत. हे सवे ही जी सावली बी न काय माझ्या घरावर. इन्स्पेक्टरी नसली ना तरी तो माझ पोलीस चौकीत दाखवायचा, माझ्या पॅलेस मध्ये नाही. हो माया ते सुर्वे, मास दाखवायला नाही आले. तुमच्या लेकाची वस्तू परत द्यायला आले. आमच्या इथं विसरून गेला होता. काय? हे विसरून आला होता. तुझ्याकडे कसं काय आलं? बोलले ना, तुमचा लेक विसरून गेला होता. जाब विचारायचा असेल तर त्याला विचारायचा, मला नाही. हे माझ्या लेकाला जाब विचारायला सांगणारी तू कोण? वर्दी अंगावर आली म्हणून माज आला काय तुला? माझ वर्दीचा नाही, प्रामाणिकपणाचा आहे. ठेव तुझा प्रामाणिकपणा. ह्या मंगळसूत्राची किंमत तरी आहे का तुला? माझ्या लेकाने एवढा जीव लावला तुला आणि काय केलं तू? ट्रेनिंगला गेली सरीच माझ्या लेकाला. कोणीतरी पैशावाला मिळाला असेल ना तिकडं, म्हणून धोका दिलास माझ्या लेकराला. तरी मी माझ्या लेकराला, कोकराला, वागराला वरडून सांगत होते, घसात ताणून ताणून सांगत होते, काही श्वास ठेवू नका त्या पोरीवर म्हणून. पण नाही, ऐकलं नाही तरी माझं, घेतलं धोंडा पायावर मारून. चेहरा भोळ्यान लपडे सोळा अशी तर गत आहे पुरा. सुर्वे, मला विचारण्याच्या आधी तुमच्या लेकाला विचार. जरा वेळ काढून त्याला व्यसन घातली असती ना तर आज असा मस्तवाल बैलासारखा उधळला नसता. माझ्या लेकाला देव मानतेत लोक, देव. तुझी लायकी तर आहे का त्याला बोलायची? मी एखाद्या माणसाविषयी तवाच बोलते जेव्हा तो माणूस त्या लायकीचा असतो. मग कशाला गेला त्या सांगत लगेच? ते चुकलं माझं. तुमचा मुलगा कधीच एक चांगला नवरा नाही होऊ शकत. गाव गुंडगिरी करण्याच्या लायकीचाच आहे हे मला उशिरा कळलं. माझ्या दारात येऊन माझ्या लेकाची लायकी करतेस होय? ये नेमराज! माया सुर्वे, तुमचं वाटेल ते ऐकून घ्यायला या घरची सून नाहीये मी. इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे आहे आता मी.
कुणावर हात उचलताय कळते? माझ्यावर हात उचलला म्हणून जेलमध्ये टाकीन. एका पोलीस अधिकाऱ्यावर हात उचलला म्हणून तुम्हाला अटक करू शकते मी. तुमचा मुलगा नशीबवान आहे म्हणून सुटला. तुम्हाला चांगलंच डांबून ठेवी. आणि तसंही पोलिसांचा पाहुणचार काय असतो हे तुम्हाला चांगलंच माहिती. जातेच आहे. एका गुंडाच्या दारात उभं राहायची इच्छा पण नाही माझी. काय झालं सत्य दादा? काय चुकलं का? रिलॅक्स 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 माझ्या प्रिय बेवड्यांनो, तुम्ही रिलॅक्स. इथे एक लिंबू आहे, त्याला फक्त आम्ही पिळून काढणार आहे. तुम्ही बसा कॅरी ऑन बसा 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 कंटिन्यू. अहो दादा दादा मी काहीच नाही केलं. अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मला सोडा. तुझी हिंमत कशी झाली रे अमृतावर हात उचलायची? अहो दादा मी खरंच काय नाही केलं. अरे लिंबू द लेमन. सत्या उगाच कोणावर हात नाही उचलत. पटापटा बोल, पोपटासारखा काय केलंस ते? अहो दादा मी खरंच सांगते तुम्हाला, तुमचं चुकलंय काहीतरी. माझं काहीच नाही ना, मी काय नाही केलं. काय नाही केलंस तू? अहो दादा मला सोडा. सोड ना मला. सोडू तुला? अहो मी काय खरंच काय नाही केलं. सोड ना मला. सगळी मस्ती जिरवतो. नाही. या माणसाचा चेहरा नीट लक्षात ठेवा. एक नंबरचा नीच माणूस आहे हो. स्वतःच्याच बायकोच्या घरात राहतो, तिच्याच पैशाची दारू पितो आणि तिलाच मारहाण करतो. सर हो नाही मी खरंच सज्जन माणूस आहे हो. खरंच तिला मारहाण नाही केली हो. सज्जन माणूस आहे? खरं सांग, माझं डोकं फिरवू नको. बोलतो. अहो मी अमृताला मारहाण करतो आणि मी एकदम नीच माणूस आहे हो. बोल मा, याची मस्ती काढ रे जरा.
हाय शॉट मम्मी. नाही म्हणजे काय हो हे कसली फिल्मी स्टाईल मारतायत तुमच्या एक सुनबाई. खाल्लं का नाकाचा शेंडा. ती नेबेट काय सुन नाही माझी. नेबेट कसलं म्हणताय. बळकट म्हणा बळकट. काय बाबा आता पोस्टच तशी आहे. इन्स्पेक्टर झालेत म्हणल्यानंतर माझ बी आता वेगळाच असणार आहे बघा. वया आपल्याच घरात येऊन कसलं ऐकून गेली तुम्हाला. काय बसवे बरोबर बोलते का नाही मी. हो ना पण काय सॉलिडच होते मंजू वहिनी इन्स्पेक्टरच्या वर्दीत. एकदम कडक. हे सरे लय कर लागली तिचं. हा 3 वर्ष घरात नव्हती तेव्हा मीच होते नाही तर लय पुळकाय लागला का तुला तिचा. पोळ कमी का अजिबात नाही पण तुमचं हे असं वागणं अजिबात पटत नाही बघा मम्मी. पण मम्मी तुम्ही थोडा विचार करा की तुम्ही आता महिला प्रदेश अध्यक्ष आहेत. महिला प्रदेश अध्यक्ष सिंपल अँड स्वीट. मग मंजू वहिनी तुमच्यासोबत असं वागल्या हे जर का बाहेर कळलं मग बाहेरच्या बायका तुम्हाला आणि तुमच्या शब्दाला काय मान देतील. बरोबर की नाही सपनाविनी. करेक्ट बोलतेस बघ एकदम. मला तर काय वाटतं मुद्दामूनच त्यांनी त्यांचं पोस्टिंग इकडं करून घेतलं असेल आणि आल्या आल्या सत्यभाऊजींना अटक केली. 100% तुमची जिरवायला चालेल बघा इकडं. काय म्हणजे मिरवायला तुमच्या पुढं मिरवायला आल्यात असं म्हणायचं होतं मला. बराबरच बोलतेस तू. 3 स्टार वर्दी अंगावर चढली म्हणून जास्तीचा माच करायला आली होती ती. येळीच तिला आवर घातला पाहिजे नाहीतर माझ्या डोक्यावर मिरे वाटायला कमी करणार नाही. पण त्यासाठी आपल्याकडे मिक्सर आहे की. तुमचं कसं डोकं खराब करायचंय तो देऊन टाकू त्यांना. जोक. हे सपने नका तिचा जॉक नको मारू आता थोबट लॉक करीन तुझा. सॉरी पण मम्मी माझ्या तर अंगाची आगाग झाली होती बघा. सत्याभाऊजींना गावगुंड म्हणल्या गावगुंड. माझं टाळकं बी तसं नकलं होतं. असं वाटत होतं का नाही तिच्या ते तुत्रीत ठेवून द्यावी. पण महिला प्रदेश अध्यक्ष ठरलेलं मी त्याच्यामुळे मला कसं सिंपल आणि शिबिटच राहावं लागतंय बघ. तिथं चालते सगळं तुमचं. माया मंजू आली होती का इथं. मी तिचा आवाज ऐकला. होय आली होती तुमची लाडकी नेबेट. आपल्या घराचा उद्धार करून गेली. अगं मग मला सांगितलं का नाहीस तू. ओ पेंटर एवढं कशाला खुश होत आहे. ती आपल्या लेकाचा उद्धार करून गेली. गावगुंड म्हणली लायकी करून गेली त्याची आणि तरी मी तुम्हाला तिचं थोबड बघायचंय. अगं ते काही असू देत पण तू मला सांगायला हवं होतंस ना ते. 3 वर्ष झालं मी मंजूचा चेहरा बघितला नाहीये. अगं तिला भेटलो असतो. मंजू इन्स्पेक्टर झाल्यापासून तिचं अभिनंदनही करता आलं नाही. ते करता आलं असतं ना आता. काय करायचं ह्या पेंटरचं. पेंटर नाही ग चित्रकार. दोन्हीकडे रंग द्यायचं काम करतात पेंटर. सोडा का दादा सोडा. मी काय नाही केलं दादा. अरे अजून काय नाहीच केलं म्हणतोय ह्यो. नका मारू. मी नाही करत परत तसं. तुला आधी कळलं नाही का. परत नाही करत. सत्यजित सुर्वे काय दंगा लावलाय.